सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। पुण्यातील पौड फाट्याजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला। त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। पौड फाट्याजवळ रात्री 11 वाजताच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरने पिकअप गाडीने 4 ते 5 वाहनांना जबरदस्त धडक दिली। अपघातामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले तर त्यांची पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झालाय। श्रीकांत अमराळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातात कारणीभूत ठरलेला आशिष पवार या ड्रायव्हरला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 2 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत। त्यामुळे महायुतीच्या गोटात विविध राजकीय बैठका चर्चा होताना दिसत आहेत। आता नुकतंच अमित शाह यांची भाजपा प्रमुख नेत्यांसोबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे एक बैठक पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते। या बैठकीला अमित शहांनी सर्व नेत्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्यात। महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये म्हणून जाहीर वाद करणे टाळा अशी महत्त्वाची सूचना अमित शाह यांनी यावेळी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने अपघाताचे सत्र सुरू आहे। त्यातच आता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर जवळील एका खासगी बसचा अपघात झाला आहे। या अपघातात 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात इतका भीषण होता की मुख्य महामार्गावरून ही बस जवळपास 25 फूट खाली कोसळली। सध्या इंदापूर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आहेत। टायर फाटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे अतिशय ॲक्शन मोडवर आले आहेत। त्यातच आता बारामतीमधील जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे असं अजित पवार म्हटलेत। यावेळी अजित पवार आता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार की नाही याची चर्चा रंगण्यास सुरू झाली आहे। यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आता पश्चाताप करून काय उपयोग असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय। कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका अल्पवयीन मुलीने क्लासहून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली। रिक्षामध्ये बसताच रिक्षा चालकाने मुलीकडून नंबर मागितला। तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। मुलीने रिक्षा थांबवण्यास सांगितली, मात्र रिक्षा चालकाने भरधाव रिक्षा चालवली। समोर एक दुचाकी आल्याने रिक्षा स्लो होताच मुलीने रिक्षातून उडी मारत घरच्या दिशेने पळाली। रिक्षा चालकाने मुलीचा घरापर्यंत पाठलाग करत तिला गाठले, तिला शिवीगाळ केली। या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गोपाळ मुदलियार या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्यात। पुढील तपास पोलीस करत आहेत। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात सध्या चांगलाच वाद होताना दिसतोय। मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतो का म्हणून बार्शीत एका तरुणाला आमदार राजेंद्र राऊत यांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय। मात्र जरांगे पाटील यांनी आपल्यावर खोटा आरोप केला असल्याचं आमदार राजेंद्र म्हणालेत। मागील काही दिवसांपासून आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे। अशातच आमदार राजेंद्र राऊतांवर मारहाणीचे गंभीर आरोप होताना दिसत आहेत। हदगाव तालुक्यात 4 दिवसापासून संततधार पावसामुळे ठिकठिकाणी अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पाण्यामुळे अनेक गावातील घरांचे व शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आज स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख संभाजीराजे भोसले यांनी हदगाव तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या घरची पाहणी केली व तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे तरी सुद्धा फेस्टिवलमध्ये गुंतल्यामुळे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही अशी टीका त्यांनी केली आहे। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजाचे नेते आक्रमक झाले आहेत। आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारच्या नाकात दम आणला असताना मनोज जरांगे यांच्या समोर अडचण उभी केली गेली आहे।
सोलापूरमधील बार्शीतील एका मराठा नेत्याने 8 दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते। या प्रश्नांची उत्तरे 8 दिवसात न दिल्यास 9 सप्टेंबर पासून मनोज जरांगे विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता। मनोज जरांगे यांनी या प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत, त्यामुळे बार्शीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचे रणसिंग सर्वच राजकीय पक्षांनी फुंकले आहे। अशातच काल गणरायांच्या चरणी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा असे सागडे घालत होते। पण अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी थेट अजित पवार यांना किंग मेकर म्हणत मुख्यमंत्री अजितदादा बनतील असं भाकीत केलं आहे। अमोल मिटकरी यांचे विधान युतीतील पक्षांनाही विधानसभेसाठी इशारा आहे का असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे। मागील काही दिवसांपासून राज्यात महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे दिसून येत आहे। अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवार किंग मेकर होते आहेत आणि राहतील। आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून राज्याचे किंग मेकर राहतील असा थेट विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा नाद सोडावा, मराठ्यांच्या वेदना तुम्हाला समजणार नाहीत, मी सगळ्यांकडे पाहणार आहे, जे आरक्षणामध्ये आले त्यांचा कार्यक्रम होणार, मग तो कोणताही असो। गेल्या लोकसभेलाही त्यांचा हिसका आपण दाखवला आहे, गोडीत राहा, मात्र आरक्षणाच्या विरोधात गेलात तर त्याला राजकीय सत्तेचा फायदा होऊ देणार नाही असा घणाघात मनोज जरांगे यांनी करत परत एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे। या बातमीपत्रासह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।